नमस्कार नमस्कार, कसे आहात सगळे? आज काय आहे तुम्हाला माहितीच आहे, हँडलूम महोत्सव. आणि इथं विविध हस्तकलांचा, हातमागांचा महोत्सव आहे. आणि याचा उद्देश हाच आहे की हजारो विणकऱ्यांचे हात तुमच्या घराघरापर्यंत या कलाकुसरीच्या माध्यमातून पोहोचावं. आणि म्हणूनच हा फॅशन शो, हातमाग महोत्सव. हा पराग कुठं हरवला? पराग, हॅलो 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 अगं इथेच होतो. फॅशन शो चालू करायचा आहे. सॉरी सॉरी फर्स्ट ऑफ ऑल वी अपोलोजाईज की थोडासा उशीर झालेला आहे म्हणून. पण अगं एवढं सगळं मागे तयारी बघून ना म्हणजे मी वेगळ्याच लेवलला गेलो होतो. माझा सगळा आनंद, एवढे प्रकार, एवढी व्हरायटीज, एवढ्या रंगसंगती आणि त्यांची विविध प्रकारची नावं. शांतता राखा. तो तू म्हणालीस तसं मी खरोखर हरवूनच गेलो होतो. पण त्या सगळ्या नावांमध्ये आणि एवढ्या त्या टेक्सटाईल हँडलूमच्या प्रकारांमध्ये मी खरंच म्हणजे पराग नावं आठवणीत करतो की काय काय नावं आहेत. बरोबर. मग तुला कळलं असेल की बायकांना खरेदीला का वेळ लागतो ते, कारण आपण अभ्यासपूर्ण खरेदी करतो. आपला अभ्यास असतो अगदी सगळ्या टेक्स्चरचा, कुठलं वीण आहे, कुठल्या धाग्यापासून बनलं, हे सगळा अभ्यास आपल्या बायकांना असतो. त्याला आठवणीतच नाही येत नावं काही काही, त्याची तयारी चालू होती सकाळपासून. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आणि गणेश वंदनानं या महोत्सवाची सुरुवात करूया. धन्यवाद. गणेश वंदनासाठी वैभवी पटवर्धन. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. आकार लेने लगा ख्वाब मेरा, साकार होते रुका ख्वाब मेरा. मेरे अधूरे पार सानी निदा दपा कर दे तू पूरे. आज सानी दा पानी दा पमन सा बदली गणपति गणेश जय जय है रंग हो. मूल मंत्र एक तेरा नाम जो नमो नमो. तुमसे आरंभ सर्व तुम पे ही अंत हो. सत्य प्राण पुण्य का प्रमाण हो नमो नमो. एक दंत शौर्यवंत दीन की सहाय तुम. कष्ट नष्ट और दुष्ट दृष्टि के उपाय तुम. बुद्धिमान सिद्धिमान सर्वशक्तिमान हो. मूल मंत्र एक तेरा नाम जो नमो नमो. हॅलो हॅलो, क्या बात आहे. गणपती बाप्पा. आणि खरंच गणपतीला साकडं घालूया की हे करोनाचं संकट लवकर लवकर दूर हो आणि बायकांना शॉपिंगच्या मोठमोठ्या संधी मिळत जाऊ, असं एक साकडं आपण गणपतीला घालूया. एक कविता तुझी ऐकायची परा. नक्कीच नक्कीच. आणि थँक्स टू वैभवी पटवर्धन फॉर दॅट ब्युटिफुल अँड मेस्मरायझिंग परफॉर्मन्स. बाय द वे तिने वैभवीने हा परफॉर्मन्स स्वतः कोरिओग्राफ केला होता, हे विशेष उल्लेख करावासा वाटतो. धन्यवाद. पुन्हा एकदा वैभवीसाठी प्लीज एकदा टाळ्यांचा 1 राऊंड ऑफ अप्लॉज. थँक्यू सो मच. मला बॅकस्टेजला यांची तयारी चालू असताना एक छोटीशी कविता सुचली, मी पटकन पेन डाऊन करून टाकली ती तुम्हाला सांगतो. माणसांना एकत्र जोडणारा, माणसांची आपुलकी जपणारा असा हा नात्यांचा धागा. मित्रमैत्रिणींना एकत्र आणणारा, मैत्रीची वीण घट्ट जपणारा असा हा मैत्रीचा धागा. तसंच रंगीबिरंगी पेहरावांनी
तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारा असा हा धागा म्हणजेच हँडलूम महोत्सव. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच धाग्याचं महत्त्व असं आहे, नात्यामध्ये असला की नातं खुलवतं आणि पेहरावात असला की व्यक्तिमत्व खुलवतो. Absolutely. आणि अशा सगळ्या धाग्यांची वीण घेऊन आज आपण हा फॅशन शो इथं आयोजित केलेला आहे. या फॅशन शोचा मुख्य उद्देश हाच आहे की हजारो विणकऱ्यांचे हात तुमच्या घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत. कारण हातमाग ही कला जी आहे ती खूप अवघड आणि वेळ काढणारी आहे. तर याच सगळ्या जतन आपण परंपरा आणि आधुनिकता याची सुंदर सांगड या फॅशन शोमध्ये घातलेली आहे. तर आपण फॅशन शोची सुरुवात करूया. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. सो सर्वप्रथम पैठणीने आपण सुरुवात करत आहोत आजच्या शोची. पैठणी म्हणजे सगळ्याच बायकांचा, स्त्रीवर्गाचा वीक पॉईंट. आजच्या फॅशन शोमध्ये हँडलूम टेल्सतर्फे प्युअर सिल्कची येवल्याची हँडलूम पैठणी सादर करत आहोत. पैठणी विणताना लागणारे कष्ट आणि त्या एकूणच प्रक्रियेत लागणारी मेहनत ही वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणूनच या सर्व कारागिरांचे संगोपन आणि परंपरा जतन करण्यासाठी हँडलूम टेल्स सादर करत आहेत. पेशवाई ते आधुनिक काळापर्यंत पैठणीची महती आहे. तर मग सादर करत आहोत पैठणी. याच पैठणीचा इतिहास घेऊन येत आहेत सोनल गोडबोले. सोनल ह्या एक उत्तम अभिनेत्री तशाच एक उत्तम लेखिका देखील आहेत. सोनल प्लीज. केसराव या नावानं ओळखली जाणारी केरळी साडी, केरळच्या परंपरेनं प्रतीक असलेली केरला साडी, संस्कृती आणि परंपरा या शुभ्र धाग्यात गुंफली गेलेली आणि त्यावर जरतारी किनार, त्यामुळे या साडीचं सौंदर्य विशेष खुलून दिसतं. केरळचा कोणताही समारंभ किंवा पूजा अर्चा या साडीशिवाय होतच नाही. आणि याच सुंदर परंपरेला परिधान करून येत आहेत विशाखा बर्वे, ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. विशाखा बर्वे. साडींचं मानसिकता पण त्यांना कळते. आणि अशी ही केरळची परंपरा. श्रीदेवी, जयाप्रदा सगळ्यांना परिचित आहेतच. अशा दिग्गज अभिनेत्रीने बॉलिवूडच्या माध्यमातून घराघरात पोचवलेली सिल्कची साडी, साऊथ सिल्क साडी ही आपल्यासमोर घेऊन येत आहेत आयुर्वेद आणि योगा कन्सल्टंट असलेल्या डॉक्टर ज्योती रहाळकर. क्या बात आहे. आणि डॉक्टर असून सुद्धा फॅशनची नस चांगली सापडली आहे त्यांना. त्यानंतर खण साडी, आपल्याला खण परिचित आहेच. अगदी आता मास्क सुद्धा खणाचे आलेत, एवढा खण परिचित आपल्याला आहे. खण म्हणजे सुंदर रंगसंगतीची धाग्यांची गुंफण. कापड वजनाला हलकं असतं पण परिधान करणाऱ्यांचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. खण खड्डा करघा यावरच विणला जातो. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात याचं उगमस्थान. खणा नारळाची ओटी महाराष्ट्रात सौभाग्याचं लक्षण समजलं जातं. असा हा कर्नाटक महाराष्ट्राचा धागा या खण वस्त्र परंपरेने जपलाय. या सिल्क, कॉटन, पॉलिस्टर अशा सर्व प्रकारामध्ये खण आढळतो. आधुनिक आणि परंपरेचा साज लिहून येत आहेत साया देशपांडे, ज्या संदूक बुटीकच्या संचालिका आहेत. साया देशपांडे.
बात आहे. आणि हा क्षण घराघरात पोहोचला तो हिरकणी या पिक्चरमुळे आणि बऱ्याच महाराष्ट्रातले चित्रपट खण साडीने समृद्ध आहेत. थँक्यू. पुढे आहे आंध्र प्रदेशमध्ये तयार होत असलेली कलमकारी ही पद्धत. कलमकारी ही पद्धत अतिशय खूप म्हणजे सुंदर आहे आणि तेवढीच क्लिष्टसुद्धा आहे. पण कलमकारीने तयार केलेले हँडलूम्स जे आहेत तर त्याच्यात पुरुष तसेच स्त्रियांचे सुद्धा विविध प्रकारचे कपडे निर्माण केले जातात. इतिहासकालीन अशा या पद्धतीला पूर्वी पत्ताचित्र असं म्हणायचं. पत्ताचित्र म्हणजे का तर बेसिकली ब्लॉक टायपिंग जे असतं ते ब्लॉक पेस्टिंग करून हे टेक्सटाईल्स फॉर्म केले जायचे. कलमकारी प्रेझेंट करायला आपल्यासमोर येत आहेत श्रावणी काळे. श्रावणी काळे. श्रावणी इज अ प्रोफेशनल मॉडेल. मी म्हणाले ना की परंपरा आणि आधुनिकता याची सांगड आहे आणि खरंच तरुणाईला कलमकारी हे कापड जास्त आकर्षक वाटतं. याचं उदाहरण आत्ताच आपण पाहिलं. यानंतर वळणार आहोत साऊथ कॉटन. साऊथ कॉटन म्हणजे दाक्षिणात्य वस्त्र परंपरेचा सुंदर आविष्कार. मऊ, टिकाऊ, अतिशय ऐश्वर्यसंपन्न अशी ही वस्त्ररचना. 100% सुती धाग्याने बनलेला हा साऊथ कॉटन असंख्य स्त्रीवर्गाचा आवडता जिव्हाळ्याचा. कारण कोणत्याही समारंभात अगदी रोजच्या परिधानामध्येही असणारी ही साऊथ कॉटनची परंपरा. येत आहेत वीरा किलपाडी. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. येस, असे विविध प्रकार आपल्याकडे अजूनही आहेत केवढे तरी. आता जस्ट आपण हाफपर्यंत आलेलो आहोत. एक मला सांगावंसं वाटतं पराग की फॅशन शोचा उद्देश फक्त फॅशन असा नाही आहे, तर या सगळ्या उद्योजिका महिला आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र हेच रॅम्प आहे आणि वॉक करतायत, त्या म्हणजे वाटचाल करतायत. जोरदार त्यांना शुभेच्छा देऊया. कारण फक्त फॅशन पोचवायची नाही आहे तर आपल्याला परंपरा आणि आधुनिकता याची सांगडही घालायची आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला हे सुद्धा आवडेल मला की मागच्या फक्त 2 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवरती त्यांच्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा त्यांनी सगळ्यांनी वेळ काढला आणि ह्या रॅम्पचा आनंद लुटला आणि सक्सेसफुली तुम्ही बघताच आहात अतिशय सुंदररित्या त्यांचा रॅम्प वॉक चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक प्रकाराची माहिती मिळवली म्हणजे आपलाही अभ्यास झाला. वेदाताईंना खूप धन्यवाद त्याबद्दल, कारण वेगळा अभ्यास आम्हालाही करायला मिळाला. पुढचा आपण चालू करूया. सो नेक्स्ट इज डाबू प्रिंट. डाबू प्रिंट हा प्रकार राजस्थानमधून आलेला आहे. आपण बघितलं असेल की आतापर्यंत केरळ, साऊथ, महाराष्ट्र, तसंच आता राजस्थान, पुढे इंडोनेशिया वगैरे सुद्धा प्रकार आहेत. तर राजस्थानमधील काही ठराविक गावांमध्ये डाबू प्रिंट हा प्रकार तयार केला जातो. ही एक आकर्षक आणि वेगळ्या धर्तीची अशी पद्धत आहे. यामध्ये हँडब्लॉक्स तसंच डाईंग करून ते सगळं कल्चर केलं जातं. हातमाग ज्याला आपण म्हणतो ते कल्चर केलं जातं. नैसर्गिक रंग आणि भाज्यांच्या पेस्टमधून हा एक ऑर्गॅनिक कलर तयार केला जातो. त्यामुळे इट इज ह्युमन बॉडी फ्रेंडली असं सुद्धा याला म्हटलं जातं. सो बोलूया आपल्या पुढील पार्टिसिपंटला, रत्ना कुलकर्णी. रत्ना कुलकर्णी यांचं ल मिर्वा नावाने सलून अँड स्पा सुद्धा आहे. कलिचल प्रवाह पर्वतस्थले कलिवलंबलंबितं भुजंगतुंगमाली. आणि खरंच सौंदर्याला कर्तृत्वाची जोड मिळाली की असं झळाळून उठतं व्यक्तिमत्व. आपण आत्ताच पाहिलं. यानंतर चंदेरी, सोने चांदीच्या पावडरीचं आवरण असलेलं नक्षीकाम आणि म्हणूनच चंदेरी सिल्क चमक असणारं पारदर्शी विणकाम. 13व्या शतकापासून चंदेरीची परंपरा आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी शहर आणि तिथे विणली जाणारी त्याच शहराच्या नावाची चंदेरी साडी.
सिल्क अगदी शिशुपाल राजकाळात सुद्धा हे चंदेरी प्रसिद्ध होती आणि उगमस्थानच शिशुपालांच्या राजकाळात झालेलं आहे असं म्हटलं जातं. चंदेरी सिल्क, चंदेरी कॉटन, तर काही वेळा रेशीमसोबतही ते विणकाम आपल्याला दिसून येतं. नाणी, मोर, बुट्टी असं नक्षीकाम परंपरा असली तरी आधुनिक बदलही या चंदेरीमध्ये झालेत आणि हीच चंदेरी परंपरा घेऊन येत आहेत मानसी रानडे, समुपदेशक. क्या बात है. म्हणजे हे मला असं वाटलं की आपण कॉलेज फंक्शनला वगैरे आलो बघ. जबरदस्त फॅन फॉलोईंग. क्या बात है. ओके, सो नेक्स्ट इज रॉ सिल्क. रॉ सिल्क तयार करण्याची पद्धत थोडी क्रिटिकल आणि टाईम कन्झ्युमिंग असते. सिल्क फॅब्रिकमध्ये सेरिसिन हा एक वेगळ्या प्रकारचं केमिकल असतं. ते त्या बेसिक रॉ क्रूड फॉर्म जेव्हा असतो त्याला ते चिकटलेलंच असतं. त्यामुळे त्याला एका वेगळ्या केमिकल प्रोसेस अंतर्गत जावं लागतं. ही केमिकल ट्रीटमेंट करून सुद्धा हे फॅब्रिकचं वजन जे आहे ते 30% लेस होतं आणि ते 30% लेस झाल्यामुळे तो कदाचित आपण जेव्हा परिधान करतो अंगावरती तेव्हा तो हलका वाटायला लागतो आणि म्हणूनच त्या प्रक्रियेमुळे त्याची किंमतसुद्धा थोडीशी वरती जाते. सो आपण बोलूया भक्ती झलकी यांना. अँड शी इज अ प्रोफेशनल कथक डान्सर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सगळ्या तरुण मंडळींना, सगळ्यांना तरुण म्हणते बरं कमी, सगळ्या तरुण मंडळींना एक विनंती आहे की सगळ्याचा अभ्यास, म्हणजे आम्ही सांगतोय सगळ्याची माहिती, फॅशनसोबत माहितीही पोहोचावी म्हणून माहितीसुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी ही विनंती आहे. कारण आपण खरेदी करताना आपला अभ्यास आहे. मगाशी मी जसं म्हणाले की बायका भरपूर अभ्यास करून शॉपिंग करतात म्हणून त्यांना वेळ लागतो. तर हे विधान मला वाटतं खरं ठरेल जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करून खरेदी कराल. यानंतर लिनेन साडी. लिनेनची निर्मिती विणकरांना खूप जीव ओतावा लागतो कारण या निर्मितीसाठी वेळही खूप लागतो आणि अनेक शतकांचा इतिहास या लिनेन साडीला लाभला आहे. फ्लॅक्स नावाच्या वनस्पतीच्या खोडापासून हा धागा बनवला जातो ज्याचं ग्रीक नाव लिनियन असं आहे. लिनेनचा उल्लेख अगदी बायबलमध्ये पण आहे बघा. म्हणजे बाकी हातमागचा उल्लेख मगाशी म्हटल्याप्रमाणे ऋचा म्हणजे आपल्या वेदामध्ये पण लिनेन हातमागचा उल्लेख आहे. तसंच लिनेनचा उल्लेख हा बायबलमध्ये केला गेला आहे. परिधान करण्यास आरामदायी आणि अगदी ऐतिहासिक परिधानाची परंपरा घेऊन येत आहेत मोनाली चौरसिया ज्या PR कन्सल्टंट आहेत. क्या बात है, क्या बात है. पुढचा हँडलूमचा प्रकार आहे इक्कत. इक्कत या हँडलूममधील प्रकाराचा उगम इंडोनेशियामध्ये झाला आहे. एका विशिष्ट पद्धतीने या फॅब्रिकला डाईंगच्या प्रोसेसमधून जावं लागतं ज्यामुळे त्याचा ओव्हरऑल रंग अनेक वर्ष टिकतो आणि फॅब्रिकला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा दर्जा मिळतो. आमंत्रित करतो नेहा कुलकर्णी यांना. नेहा कुलकर्णी यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. एक विणकरांसाठी आपण एक कृतज्ञता व्यक्त करूया 4 ओळींनी. कारण विणकरांची पिढी न पिढी ह्या हातमागावर विणते आणि तेव्हा कुठं आपल्याला हे सुंदर सुंदर वस्त्र परिधान करायला मिळत आहेत. जाती गुंफली त्या मनी विस्कळली सारी फुले झाला ओहून हा जन्म तरी धागा पुढे चाले, तरी धागा पुढे चाले. असं हे विणकरांचं आयुष्य आणि या टाळ्या मला वाटतं त्या विणकरांसाठीच आहेत. आणि शेवटचं आपण वस्त्र परिधान बघतोय मांजरपाट. मांजरपाट आपल्याला माहिती असेल, पूर्वीच्या बायकांना शक्यतो माहीत असेल की एकच तागा आणला जायचा मांजरपाटाचा
आणि काहीही तक्रार न करता एकच धाग्यामध्ये सगळे कपडे शिवले जायचे. तो एक कौटुंबिक धागासुद्धा गुंफला जायचा एका धागामुळे. पण आज काळ बदलला तरी मांजरपाटाचं आधुनिक रूप आपण पाहणार आहोत. मद्री पोल्लम येथील जाडेभाडे सुती कापड सर्वसाधारणपणे विरंजित केलेलं असतं, कुठलाही कलर त्याला नसतो. सदरे अभ्रे चादरीसाठी वापरतात आणि हीच वस्त्रपरंपरा घेऊन येते मनाली देव. जोरदार स्वागत करूया मनाली देव. योगा हमसे ना होगा म्हणण्यासाठीचं हे उत्तर आहे की अतिशय सुंदर ह्या योगा तज्ज्ञ आहेत आणि छान समुपदेशन योगाच्या बाबतीत करतात मनाली देव. आणि मला वाटतं यानंतर एक उत्सुकता ज्याची आहे शो स्टॉपर ज्याला आपण म्हणतो. शो स्टॉपरचा अर्थ असा आहे की थोडं सगळ्यामध्ये वेगळं, सगळ्याचं एकत्रीकरण गुंफून केलेलं एक छान वस्त्र. तर शो स्टॉपरसाठी मी आमंत्रित करते अनुश्री शिंदे. जोरदार टाळ्या. सगळ्या धाग्यांची एकत्रित गुंफण आपण पाहणार आहोत. सौंदर्य फॅशन आणि कर्तृत्व एकत्रितपणे आलेला आहे असा हा फॅशन शो. चालू राहिलं पाहिजे.
विकले कलचल प्रवाह पर्वतस्थले चतुर्थविक येस तर आणि या अशा सुंदर फॅशन शोच्या सोहळ्यामध्ये विविध रंगसंगती आपण पाहतोय, विविध प्रकारचं विणकाम, भरतकाम आणि त्यामध्ये केलेली ही कलाकुसर अतिशय सुंदर. मला वाटतं सौंदर्य, फॅशन आणि आधुनिकता हे सगळं एक रिंगण इथं उभं आहे. जोरदार टाळ्या या उद्योजिका महिलांसाठी. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. तो आता आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा. या सगळ्या जणी ऑफकोर्स या शोची जान आहेतच, पण त्याच्यात अजून जानमध्ये 4 चान लावणारी अनु शिंदे. आय वुड रिक्वेस्ट वन्स अगेन अनु शिंदे टू कम ऑन स्टेज अलॉंग विथ
शो स्टॉपर अनुश्री मनीषा शिंदे. महाजन मॅडम तुम्ही पण या. मनीषा महाजन म्हणजे आपण मनीषा हा इकडे- महाजन यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण हे सगळं डिझाईन आणि हे सगळं वस्त्र प्रावरण त्यांच्या कल्पनेतून साकारलेलं आहे. असंच प्रहार मनीषा मॅडम, करावंसं please असं walk या. वाटतंय. जोरदार टाळ्या मनीषा महाजन आणि अनुश्री शिंदे यांच्यासाठी. खूप छान. आणि हा फॅशन शो मला वाटतं खूप छान तुम्हाला वाटतं, कारण वेगळा आहे सगळ्यापेक्षा आणि याच्यामध्ये आपली परंपरा खूप खूप त्याचा एक प्रतिबिंब यामध्ये दिसलेलं आहे. आणि मला वाटतं हा सगळा फॅशन शो ज्यांच्या संकल्पनेतून साकार झाल्या त्या शुभांगी नंदुरकर आणि दीपाली वांसपे यांना मी आमंत्रित करते. रोहिणीताई वांसपे, सॉरी रोहिणी वांसपे, एवढ्या सगळ्या रोहिणी नावांमुळे वांसपे. ते होऊ शकतं. रोहिणी वांसपे, बिंग वुमनच्या संस्थापिका आणि डायरेक्टर्स रोहिणी वांसपे मॅडम, शुभांगी नांदुरकर. आणि बायकांना तसं सगळं काय म्हणतात सूचना देणं अवघड असतं, पण आगळे वेगळे असे कोरिओग्राफर आहेत ज्यांनी बायकांना रॅम्पवर चालायचं कसं हे शिकवलेलं आहे. त्यांना मी आमंत्रित करते. घाम काढलेला आहे त्यांनी बायका. बिग राउंड ऑफ अप्लॉज टू कोरिओग्राफर अतुल आगळे. आगळे वेगळे ज्यांनी म्हटल्याप्रमाणे. आणि सगळ्यात आपल्याला उत्सुकता होती मधुराणी प्रभुलकर आपल्यामध्ये आलेले. जोरदार स्वागत करूया. मी आमंत्रित करते मेधाताईंना आणि मधुराणी प्रभुलकर यांना. कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करते वैशालीताई पाटील, सुहासिनीताई मेहेंदळे व्यासपीठावर यावं. आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया आपली सगळ्यांची लाडकी अरुंधती आई मधुराणी प्रभुलकर. कालपासून मधुराणी आम्ही तुमची वाट पाहत होतो. आम्ही सगळेजण तुमचे फॅन आहोत, तुमच्या व्यक्तिमत्वाचे, तुमच्या भूमिकेचे. आणि नक्कीच एक व्यक्ती म्हणून मधुराणी फार उच्च दर्जाची, माणूस म्हणून फार उच्च दर्जाची व्यक्ती आहे. मी खूप मनापासून स्वागत करते. आणि मला आवर्जून सांगा असं वाटतं की गेले अनेक महिने एकतर शूटिंग होत नव्हतं, नंतर शूटिंग जे सुरू झालं ती तिचं कुटुंब सोडून, तिची लहान मुलगी सोडून अनेक दिवस शूटिंगला गेली जेव्हापासून शूटिंग सुरू झालं. आणि नंतर ती पुण्यात येऊ शकलेलीच नव्हती, पण आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून तिने शूटिंगमधनं ब्रेक घेऊन ती आपल्यासाठी, तुमच्या सगळ्यांच्यासाठी आणि या हँडलूमला प्रमोट करण्यासाठी,
हँडलूम विकणाऱ्या विक्रेत्या महिला, उद्योजिका महिलांना प्रमोट करण्यासाठी सगळ्यांसाठी आलेली आहे. मी मधुराणीताई तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आत्ताच या ठिकाणी हँडलूमच्या विविध प्रकारच्या कापडाच्या माध्यमातून बनवलेल्या या सगळ्या फॅशन शोचा आपण आस्वाद घेतला की अतिशय सुंदर डिझाईन केलेलं होतं आणि कोरिओग्राफी पण खूप छान होती. मधुराणीताई आवर्जून सांगावं असं वाटतंय की या सगळ्या महिला विविध क्षेत्रामध्ये अतिशय उच्च दर्जाचं काम करतायत. या ओरिजिनली मॉडेल नाही आहेत, परंतु या आज या हँडलूमला प्रमोट करण्यासाठी इथे सहभागी झाल्या. मधुवंतीताई दांडेकर, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर यावं. बीइंग वुमनची ॲक्टिव्हिटी यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. शुभांगीताई आणि रोहिणीताई, तुमचं मनापासून अभिनंदन. कोणतीही कला, मग ती हस्तकला असू देत ना तर कोणतीही कला, ती मांगल्य आहे. कला म्हणजे मांगल्य आणि मांगल्याचं प्रतीक म्हणजे दीप. आणि असं हा दीपप्रज्वलन करून आपण हातमाग महोत्सव हा जास्तीत जास्त देशामध्ये राबवला जावा यासाठी शुभेच्छा देऊया. आणि ही वस्त्र परंपरा आपण जपली पाहिजे. यानंतर बीइंग वुमेन याच्याविषयी आपण सांगावं. बीइंग वुमन हे एक पाक्षिक आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेलं हे पाक्षिक आहे. यामध्ये प्रेरणादायी म्हणजे ज्यांनी प्रेरणादायी काम केलेलं आहे अशा स्त्रियांचे आम्ही व्हिडिओ इंटरव्ह्यू घेतो. तर आत्तापर्यंत एक 20 ते 25 महिलांचे आम्ही यांच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. सध्या आम्ही डिजिटली सर्वांपर्यंत पोचतो आहे आणि ॲक्च्युअली जगामध्ये सगळीकडे बीइंग वुमन वाचलं जातं. आत्ता US मध्ये वाचणाऱ्यांचा संख्या आणि भारतात वाचणाऱ्यांची संख्या एकच झालेली आहे. तर हे असं इंटरनॅशनल बीइंग वुमन मॅगझिन आत्ता झालेलं आहे. हे मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे आत्ता. आणि मीनाताई खरोखर मी अगदी म्हणजे खूप आभारी आहे तुमची. तुम्ही आम्हाला हे फॅशन शो करायची संधी दिलीत त्याबद्दल. ॲक्च्युली हे आभाराचं काम आहे थोडंसं, पण हे आभार ज्यांनी या फॅशन शोला मदत केली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. मधुराणीताई, मला वाटतं मधुराणी थोडंसं पुढं जाऊन. ओके. नमस्कार. आणि सगळ्यात आधी मेधाताईंचं मी त्यांचे आभार मानते की इतक्या छान उपक्रमासाठी मला इथे आमंत्रित केलं. हातमाग हँडलूम हा खरं तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा एक भाग आहे. पण औद्योगिक क्रांतीनंतर हे सगळे कारागीर आणि ही सगळी आपली कला म्हणायला पाहिजे ही लुप्त होत चालली होती. आणि तुमच्यासारख्या उद्योजिका असतील किंवा भारतभर पसरलेल्या अनेक उद्योजिकांनी हे जिवंत ठेवलं आहे. त्यामुळे हा सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांच्यासाठी जोरात टाळ्या व्हायला हव्यात. आणि ह्याला प्रमोट करणं हे किती महत्त्वाचं आणि मोठं कार्य आहे हे जाणून आज मेधाताईंनी हे सगळं उपक्रम आखलेला आहे. त्यांचंही मनापासून कौतुक. तर हे कारागीर शूटिंगच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आम्ही जवळून पाहिलेत. काही कारागिरांची असलेली अवस्था पण पाहिली आहे. तर तुम्ही थोडं शांत राहणार असाल तर मी त्यांना समर्पित एक गाणं म्हणायला मला आवडेल. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. येस, आपण सर्टिफिकेट्स देण्याचा कार्यक्रम पूर्ण करूया.
पहिला नाव मी घेतोय मानसी रानडे. मानसी रानडे यांनी प्लीज स्टेजवरती यावं. आणि आपण जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं की असेच हातमाग महोत्सव आपल्या पुण्यामध्ये भरत राहू. मानसी रानडे. सो मानसी रानडे यांच्यासाठी आहे सर्टिफिकेट फॉर मोस्ट कंटेजियस स्माइल. वा वा वा. प्लीज हॅव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. आणि तो अप्लॉज आपण बघितलाच, त्यांचा एक फॅन फॉलोअर मोठा आहे या इकडे आपण बघितला, त्यामुळे स्टेज वॉज अफलातून. आणि असंच हास्य फुलत राहू. कॉंग्रॅच्युलेशन्स मानसी. तसंच बिंग वुमन कडून मानसी प्लीज होल्ड. मानसी अजून एकदा रॅम्पवरती यायला संधी आहे. बिंग वुमन तर्फे अजून एक स्पेशल मग फॉर यू. जोरदार टाळ्या. थँक्यू. रोहिणी वांसपे. नेक्स्ट कंटेस्टंट फॉर मोस्ट फ्लॉलेस हेअर साया देशपांडे. संदूक बुटीकच्या साया क्या देशपांडे. बात है. जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण फॅशन शोला इतका तुमचा उत्साह होता, तोच निकालापर्यंत पण टिकावा. मोस्ट एलिगंट वीरा किलपाडी. वीरा किलपाडी. तरुणांच्या भाषेत अगदी कूल लुक, एकदम कूल. Next is most jubilant personality सोनल गोडबोले. सोनाली गोडबोले. सोनल गोडबोले. सोनल कॉन्फिडन्स साठी पुन्हा एकदा काँग्रेस. आणि फॅशनचा मूळ संकल्पनाच अशी आहे की विश्वास आपला जास्तीत जास्त वाढावा. सोनल समोर बघा प्लीज, एक फोटो तो बनता है. Perfect. Music should go on. Most photogenic face शर्वणी काळे. श्रावणी काळे. फोटोजेनिक आणि यंग स्मार्ट. पुढचा अवॉर्ड फिट ॲज फिडिबल मनाली देव. मनाली देव. मांजरपाट अतिशय सुंदरपणे तयार केलेला आहे मांजरपाट. The most enchanting personality मोनाली चौरसिया. मोनाली चौरसिया. मोनाली चौरसिया प्लीज सर. लिनेन क्वीन. क्या बात है. मोस्ट जॉयफुल पर्सनॅलिटी रत्ना कुलकर्णी. लो मिर्वा ब्युटी अँड स्पाच्या रत्ना कुलकर्णी मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. So the next is most confident award goes to again a Kulkarni, Neha Kulkarni. Award will be given by Medha Tai Kulkarni. Such a cool incident. इकत काश्मीरची कली इकत घालून आली असं वाटतं.
यानंतर मोस्ट जॉर्जियस भक्ती झलकी. A Kathak dancer by profession, Bhakti Zalki. Next is most magnetic personality, Dr. Jyoti Rahalkar. A smiling face always on the ramp as well as in profession. Dr. Jyoti Rahalkar. आयुर्वेदाचार्य ज्योती रहाळकर. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे फॅशनची नस सुद्धा चांगली सापडलेली आहे तुला. मोस्ट डॅझलिंग आईज विशाखा बर्वे. क्या बात है. डॅझलिंग आईज. And last but not least, most stunning personality, अनु शिंदे. मी अनु शिंदेला एक रिक्वेस्ट करतो की प्लीज एक रॅम्प घेऊन मग पुन्हा प्लीज कलेक्टर सर्टिफिकेट इफ यू डोंट माइंड. म्युझिक. नऊवार एवढी सुंदर दिसू शकते कल्पनाच करत नाही. किती छान वाटतं. थँक्यू अनु. सगळ्यांचे खूप आभार. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. भरपूर खरेदी करा, आनंदी राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा आणि खूप छान शुभेच्छा सगळ्यांना पुढच्या आयुष्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.